नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. येणाऱ्या 8 तारखेला जे कलम बोरीची वाडी येथे भव्यदिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये रथी-महारथी आपल्याला पळताना दिसणार आहेत. भावांनो, हे थार गाडीचं मैदान आणि या मैदानामध्ये आपल्याला सर्व टॉपची नंदी पळताना दिसणार आहेत. तसेच भावांनो, एक मुंबईचे नामांकित मालक म्हणजेच सचिन शेठ घरात वरचे ओवळे. भावांनो, सचिन शेठ घरात वरचे ओवळे यांनी खूप साऱ्या खरेदी म्हणजेच करार केलेल्या खूप साऱ्या नंदींचा या थारच्या मैदानासाठी. तर भावांनो, या सचिन शेठ घरत यांच्या नावाने कोणकोणते नंदी पळणार आहेत 8 तारखेला ते बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. भावांनो, सर्वप्रथम नंदी महाकाल नावाचा नंदी आहे, जो की स्वामी साई सचिन शेठ घरत यांच्या नावाने आपल्याला पळताना दिसणार आहेत. हो भावांनो, नक्कीच 6 नंदी आपल्याला या सचिन शेठ घरत यांच्या नावाने पळताना दिसणार आहे. तसंच आदत किंग बावऱ्या देखील आपल्याला सचिन शेठ घरत यांच्याच नावाने पळताना दिसणार आहे. तसंच भावांनो, देवाभाई देखील आपल्याला सचिन शेठ घरत यांच्या नावाने पळताना दिसणार आहे. तसंच भावांनो, छोटा देवा जो की भुंगासोबत पळून कासेगाव मैदान गाजवलेला तो देवासुद्धा आपल्याला सचिन शेठ घरत यांच्याच नावाने पळताना दिसणार आहे. तसंच भावांनो, विठ्ठल नाना बुधकर यांचा जो चिक्या आहे, व्हाईट गोल्ड चिक्या, तो देखील स्वामी साई सचिन शेठ घरत वरचे ओवळे याच नावाने आपल्याला पळताना दिसणार आहे. तसंच भावांनो, अजून एक नामांकित नंदी, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लखन, मान भारत केसरी, श्रीनाथ केसरी व पंचम हिंद केसरी लखन देखील आपल्याला बालदिगंबर प्रसन्न स्वामी साई सचिन शेठ घरत वरचे ओवळे याच नावाने पळताना दिसणार आहेत. असे तब्बल 6 नंदी आहेत, जे की सचिन शेठ घरत यांच्या नावाने आपल्याला पळताना दिसणार आहेत. मौजे कळम बोरीची वाडी येथे. भावांनो, नक्कीच थार गाडीचं मैदान आहे. रथी-महारथी आपल्याला 100% पळताना दिसतील. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद भावांनो.